महाराष्ट्रातली 17.5 लाख माणसं कोरोनाच्या काळात अवघ्या 1.5 वर्षात निघून गेली, पण त्या 17.5 लाखाच्या यादीला अजूनच तुमचं माझं नाव नाही आलं. हे सद्गुरू श्यामनाथ महाराजांच्या आपल्यावरची उपकार इच्छा होती की बोराटे महाराजांनी इथं यावं. त्या महात्म्याची इच्छा होती की आजचा दिवस आपण पाहावा आणि म्हणून आज पण इथं आहोत. देवळाली गावानं ऐकावं. तुम्हाला वाटत असेल आलो मंदिरात महाराजांचं दर्शन घेतलं मग आमचा फायदा काय. माझी विनंती, आलात कधी सद्गुरू श्यामनाथ महाराजांच्या समाधी समोर आणि राहिलात महाराजांच्या समोर उभा तर माझ्या महाराजांना कधी सांगत जाऊ नका तुमच्या आयुष्यातल्या अडचणी किती मोठ्या आहेत. उलट आयुष्यातल्या प्रत्येक अडचणीला सांगत चला आमच्या गावातले सद्गुरू श्यामनाथ महाराज किती मोठे आहेत. आणि म्हणून एक एक सहाय्य करू अवघे धरू सुपंत अभंगाच्या प्रस्तावनेत मला प्रवेश करायचा आहे. थोडा मोठ्यांच्या समोर कीर्तन मला सांगायचं. आपण सर्वजण ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहात. माझ्याकडे पहा, थोडा पाठीचा कणा ताट असू द्या आणि आपण कीर्तन ऐकताय म्हणून मला तुमच्या समोर विषय मांडायचा आहे. अवघे धरू सुपंत हे कशा करता सांगतो. आपण चांगली चांगली कीर्तन ऐकता. माझंही कीर्तन तुम्हाला ऐकायचंय. माझं कीर्तन झाल्याच्या नंतर तुमच्या चेहऱ्यावरती समाधान असलं पाहिजे यासाठी माझी तळमळ आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, या जगाच्या पाठीवर दृष्टीपेक्षा दृष्टिकोन अति महत्वाचा, भावनापेक्षा भावना अत्यंत महत्वाची, चित्रापेक्षा चारित्र्य महत्वाचं आणि ऐकावं आपण कुपंतापेक्षा सुपंत अति महत्वाचं. कुपंत धरण्यासाठी कुठं क्लासेस लावावे लागत नाही. कुपंत पत्करण्यासाठी कुठंच याच्या त्याच्याकडे शिक्षण घ्यावं लागत नाही. कुपंत सहज स्वीकारायला येतो. पण सुपंत तितका सोपा नाही. आंब्याच्या झाडाला फुलं लागतात, त्याला बहर म्हणतात. वसंतासी आला फळी फुली बहरला, लागली फळं मग काय सगळीच टिकतात. टिकली फळं त्या आंब्याच्या झाडाच्या त्या सगळ्याच कैऱ्या बनतात. बनल्या कैऱ्या मग काय ते सगळेच आंबे आडीपर्यंत जातात. गेले आंबे त्या आडीपर्यंत मग ते सगळेच रसाच्या लायकीचे असतात. त्यातले काही नाचतात आणि म्हणून तो सप्ताह बंद पडतो. नाचले त्यातले काही आंबे मग सगळेच काय आंबे परत चांगल्या ठिकाणी येतात. आले सगळ्याचाच रस होतो. झाला रस, सगळ्याच रस काय आपल्या पोटात जातो. एक पोरग मास्तरला रसाचा डबा घेऊन आला. गुरुजीने विचारलं, का रे कधीच तू काय घेऊन येत नाही, इथलाच भात खाऊन जातो आणि आज रस घेऊन आला आंब्याचा. पोरगा म्हणला, सर खाना गपचूप, पण आज रस का आणला. पोरगा म्हणलं, सर आमची आई म्हणाली रस घेऊन जा. अरे पण तेच विचारतो मी, आई कधीच कुणाला काय देत नाही आणि आज आमरस घेऊन आला. पोरग म्हणलं, आज सकाळीच आईने आमरस बनवला पण दुपारी कुत्र्यानं तोंड घातलं म्हणून आई म्हणाली नास होण्यापेक्षा मास्तर लागली. सगळ्याच आपल्या पोटापर्यंत येतो नाही येत. तसं सगळेच मनुष्य म्हणून जन्माला येत नाही. आले तर सगळे साधक होत नाही. झाले तर प्रत्येकाला संताची ओढ नाही लागत. लागलीच ओढ तर त्याला देवाची ओढ लागत नाही. आलाच वाटेवर तर तो वाटेवर टिकत नाही. टिकला वाटेवर तर ध्येयापर्यंत तो पोहोचत नाही. परत ऐका, अजून सोपं करतो. 2 पद्धतीची माणसं असतात. एक ज्याला ध्येय माहित आहे तो, 2 ज्याला प्रयत्न माहित आहे तो. पहिला असा आहे की त्याला ध्येय माहित आहे पण त्याला प्रयत्न माहित नाही. लहान पोराला मी सहज विचारलं, काय रे कितवीत आहे, तो म्हणे 4थीत आहे. मोठा झाल्यानंतर काय होणार, तो म्हणे डॉक्टर होणार. डॉक्टर होणार म्हणतो पण डॉक्टर होण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतात हे त्याला माहित नाही. प्रकार 2, त्याचे प्रयत्न चांगले आहेत पण पुढे काय हे माहित नाही. झाले त्याची 12वी, पडले त्याला चांगले मार्क आणि विचारलं, काय रे आता पुढे काय, तो म्हणला पुढे काय माहित नाही पण आता 5. याचा अर्थ असा आहे, पहिल्या प्रकाराला ध्येय माहित आहे पण प्रयत्न माहित नाही. दुसऱ्या प्रकाराला प्रयत्न ठाऊक आहे पण ध्येय माहित नाही. पण असा एखादाच आहे ज्याला प्रयत्नही ठाऊक आहे आणि त्याला ध्येयही माहित आहे. त्याच्यासाठी अवघे धरू सुपंत. कशावरून सांगता, चालू जाता वाट ऐसा
विचाराचे भार याच्यापेक्षा सोपं प्रमाण आहे. तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही म्हणून अवघे गुरु सुपंथ गाव पटला आम्हाला. आम्ही आता सुपंथ धरायला तयार आहोत. पण काय सांगता तुम्ही भावनापेक्षा भावना महत्वाची एवढ्याच. भवन आज असलं काय आणि नसलं काय चालतंय पण भावना मात्र शुद्ध पाहिजे. भवन आज आपलं चांगलं दिसेल उद्या लोकांचं चांगलं दिसेल. भवन असं आहे भवन किती जरी मोठं बांधलं म्हणजे घर तरी ते काही घर पूर्ण होत नाही. मला असं वाटतं भवनापेक्षा भावना अति महत्वाची. भवन छोटा असावं झोपडीच असावं व त्याच्यामध्ये आनंद असावा. झोपडी असावी पण त्याच्यामध्ये सुख असावं. मोठा मोठा बंगला असतो 13-14 लोक राहतात पण घरातलं कोण रुसले हे पाहायला त्याचं व्हॉट्सअप स्टेटस चेक करावं लागतं. व्हॉट्सअप स्टेटस चेक केलं की लक्षात येतं आपली भावजे रुसली वाटत. काय उपयोग आहे तसल्या भवनाचा. भवन मोठं असतं पण कुणीच कोणाशी बोलत नाही. भवन मोठं असतं पण 8-8, 9-9 दिवस एकमेकांची गाठ पडत नाही. भवन मोठं असतं पण पोरं कुठं फिरायला जातात हे बापाला कळत नाही आणि बाप आई कुठं गेले ते पोरांना ठाऊक नाही. भवन छोटा असावं भावना शुद्ध असावी. क्षमा करा मला माझ्या विषयापासून मी बाजूला जात नाही पण भवन मोठं पाहून प्रेम केल्याचा परिणाम मागच्या 8 दिवसापूर्वी या महाराष्ट्रातल्या एका लेकीला वैष्णवी कसबटेला भोगावा लागला. भवन मोठं असल्याचा परिणाम प्रेम केलं त्या पोरीनं तिची जाऊ तिचं नाव मयुरी तिला सुद्धा हा परिणाम भोगावा लागला. काय जाळायचं भवन. ज्या भवनामध्ये आपल्या बायकोची इज्जत केली जात नाही, ज्या भवनामध्ये भाऊजाईला आई म्हटलं जात नाही, ज्या भवनामध्ये सुनेला लेकीप्रमाणे नांदवलं जात नाही, ज्या भवनामध्ये सासरा लेकीसारखं त्या पोरीकडे पाहत नाही, काय उपयोग आहे त्या भवनाचा की जिथली ननंद जिथली सासू अजूनही हुंड्यासाठी पोरींना त्रास देते, आई बापाला त्रास देते आणि गळा दाबून मारलं जातं. काय उपयोग आहे त्या भवनाचा. स्वतःची सून मेली आणि विचारलं त्याला काय रे तुला पश्चाताप होतो का तू गळा दाबून मारलंय तुझ्या सुनेला. तो हात हलवून नाही म्हणतो. भवनाला किंमत नाही किंमत भावनेला आहे. भवन जर पाहिलं नसतं तर भावना दिसली असती पण भावना पाहिली नाही भवन पाहिलं परिणाम तुमच्या समोर आहे. मला क्षमा करा कोण्या पुरीची निंदा होऊ नये जगात पण माझी विनंती आहे पुरीनो माझी विनंती आहे तुम्ही भावना पाहिली पाहिजे. तुम्ही भवन पाहून उपयोग नाही. पोरीच्या आईनं भावना पाहिली पाहिजे भवन पाहून उपयोग नाही. आपल्यापेक्षा तर ते ऊसतोड कामगार बरे हो. सकाळी 8:30 वाजता 5:30 वाजता जागे होतात. कोयता हातात घेतो त्याच्या पाठीमागे त्याची राणीसारखी बायको असते. दोघा नवरा बायको जोडीने जातात ऊसाच्या फळात ऊस तोडायला. दोघात मिळून अर्धा डझन पोरं असतात आणि जेवायला 2च भाकऱ्या असतात. काय का तक्रार कधी ऐकलं का एखादा ऊसतोड कामगार पोरगा व्हा म्हणून देवऋषाकडे गेला. अजिबात नाही. कोण त्याला देवऋष लागत नाही काय नाही. कधी झाला का त्याच्यावर जादू टोना. कधी आला तुमच्याकडे करणी केली म्हणून. तेव्हा करणीच्या कशाला कोणाच्या नादाला लागता. करणी करून जर चांगलं होत असतं तर मोदी साहेबांना 2-4 करणी करणारे नेले नसते का पाकिस्तानच्या बाउंड्रीवर आणि त्यांच्यावर करणी केली नसते का. माझी विनंती आहे कुणाच्याही नादाला लागावं पण देवऋषाच्या नादाला लागू नये. सांगू अरे ज्याने विठोबाचे पाय धरले ते वारकरी झाले. ज्यांनी खंडोबाचे पाय धरले ते वाघ्या मुरळी झाले. ज्यांनी देवीचे पाय धरले ते देवदासी झाले. पण ज्यांनी ज्ञानोबा तुकोबांच्या बरोबरीनं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ आणि पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकरांचे पाय धरले ते सरपंच पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन पोहोचले. हा महाराष्ट्राचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर असलेला आणि विनंती आहे अंधश्रद्धेतून बाहेर यावं. का चप्पल गेली तरी 7.5 गेली म्हणतात. ज्याची गेली त्याला इतरा बरं 350ला काम लागले काल मला काही आणि म्हणून माझी विनंती आहे अंधश्रद्धेचे बळी होऊ नका. ते 2 जणच असतात ऊस तोडायला जातात. ते मस्तपैकी कोयता हातात घेतो त्याची बाई ती वाड गोळा करते. 10:30 वाजता ऊसाच्या पडात जेवायला बसतात. ज्वारीच्या 2 भाकऱ्या असतात. ज्वारीला काय म्हणतात तुमच्याकडे. ज्वारीच म्हणतात ना. ज्वारी अशी मस्तपैकी गोरी गोरी पान भाकरी असते. पूर्वी भाकऱ्या फुगायच्या आता भाकऱ्या थापणाऱ्या फुगून बसतात. फुगलेल्या भाकऱ्या असतात. खाली एक भाकरी वर एक भाकरी असते. खालच्या भाकरीवर असं मस्तपैकी पिठलं असतं. पिठलं त्याला पापूड आलेला ते पिठलं असं मुरलेलं असतं. पिठलं हिरव्या मिरच्याचं त्याच्यावर कोथिंबीर अशी विस्कटलेली महाराज असं ते पिठलं असं भाकरीच्या पापुंद्र्यात मुरलेलं. भाकऱ्याशी ओली गरगरीत झालेली. त्याच्या शेजारी मिरचा असतो. मिरचा ठेचा त्याला असं मस्तपैकी लसूण किसून घातलेला असतो. त्याच्यावर तेल ओतलेलं असतं. असं मस्तपैकी शेजारी शेंगदाण्याची चटणी असते. त्याची भाकरीच्या पापुंद्र्यात मुरलेली असते. शेजारी जवसाची चटणी असते.
कारळ्याची चटणी असते कळते ना, ते जवसाची चटणी असते, कारळाची चटणी असते, लोणचं असतं, लोणचं त्याच्यावरची मुरली अशी वरती आलेली असते, लाल भडक असं लोणचं मुरलेलं असतं, त्याच्यातला लसूणाचा तरंग काढलेला असतो, असं भाकरी अशी ओली गरगरी झालेली असते, कैरी असते, कैरी शेजारी अशी चिरलेली असते, त्याला हळद लावलेली, त्याच्यावर असं मीठ टाकलेलं मस्त पैकी असं. अजून जर सांगायला लागलं कदाचित माणसं पिचकारे आणतील म्हणून. मला असं वाटतं एखाद्या गरीबाच्या डब्याचं वर्णन ऐकून जर आपल्यासारख्या श्रीमंतांच्या तोंडाला पाणी सुटत असेल तर भावनापेक्षा भावना अत्यंत महत्वाची, श्रीमंतीपेक्षा समाधान महत्वाचं. एखाद्याचा बंगला मोठा असतो म्हणून तो श्रीमंत होत नाही, एखाद्याच्या दारात लागलेल्या गाडीवरून तो श्रीमंत होत नाही. मग खरा श्रीमंत कोण? ज्याच्या घरातली आई आनंद आहे आणि ज्याच्या घरातला म्हातारा बाप सुखात आहे. अख्ख्या गावातल्या श्रीमंताचं घर फक्त तेवढंच आहे, कधी विसरू. माझी विनंती आहे, भावनेला महत्व देऊ नका. आज देवळाली गावानं एक करायचंय, महत्व भावनेला द्यायचंय. लोकांच्या अंतःकरणातली वेदना कळाली पाहिजे. वेदपाठ झाले काय नाही झाले काय, वेदना तेवढी समजायला पाहिजे. ऐकावा आपण वेदना कशाला म्हणतात. डॉक्टर APJ अब्दुल कलाम शिक्षण थांबलं, एकही रुपया खिशात नाही. बहीण माहेरी आली होती, विचारलं दादा कागद ताईडे काय रडतो रे? ताई खरं सांगू शिकायला पैसे नाहीत, काय केलं पाहिजे ग? ताईनं हातातल्या बांगड्या काढल्या, गळ्यातला दागिना काढला आणि अब्दुल कलामांच्या तळ हातावरती दागिने टेकवले. मोड आणि शिक, पण शिक्षण थांबवू नको, तुला शिकायचंय बाळा. ताई हा दादा मी मोठा झालो ना, हा तुझा दागिना तुला वापस केल्याशिवाय राहणार नाही. बहिणीने उत्तर दिलं दादा माझा दागिना तुम्हाला परत वापस द्यावा याकरता या बहिणीनं हा दागिना तुला दिला नाही. मग अरे माझा भाऊ पुढे जाऊन भारत मातेच्या गळ्यातला गोड दागिना व्हावा म्हणून या बहिणीनं हा दागिना तुला दिला. भावना अत्यंत महत्वाच्या आहे. नवल वाटत आज आपला भारत देश ज्या मिसाईल वापरतो ना, त्या मिसाईलचा शोध जर कुणी लावला असेल तर मुस्लिम जातीत जन्माला आलेल्या अब्दुल कलामांनी लावला, हे लक्षात राहू द्या. अब्दुल कलाम नसते तर कदाचित पाकिस्तानला उत्तर द्यायला आपल्याकडे मिसाईल नसते. अब्दुल कलामांना मिसाईल मॅन असं म्हटलं जातं. महत्व भावनाला आहे, महत्व भावनेला असतं, हे कधी विसरू नका. माझा दुसरा मुद्दा आहे, सुपंत पत्करायचे ना, मग दृष्टीपेक्षा दृष्टिकोन अति महत्वाचा. दृष्टी असली काय नसली काय, दृष्टिकोन महत्वाचा. अर्जुना काय देवा संपूर्ण हस्तिनापूर पालत घाल हा आणि एक वाईट माणूस शोधू ना. अर्जुन गावभर फिरला, माघारी आला, देवा अरे सगळी तुझीच लेकरं रे, एकही वाईट नाही, सगळे चांगले. मग वेळ आली दुर्योधनावर, दुर्योधना जा बरं गावात आणि एक चांगला माणूस शोधून आण. दुर्योधन गावभर फिरला आणि माघारी आला, भगवंता अरे सगळीच वाईट आहे, एकही चांगलं नाही. दुर्योधनाच्या दृष्टिकोनात फरक होता, अर्जुनाच्या दृष्टिकोनात फरक होता. दृष्टीपेक्षा दृष्टिकोन अति महत्वाचा आहे. अवघे धरू सुपंत. माझा तिसरा मुद्दा आहे, पहा माझ्याकडे, नका लक्ष देऊ तिकडं. शेळ्या बांधल्यात का तिकडं? मांजरे आहेत का? मग कोले वगैरे, लांडगे, कुत्री असतील. मग काय ओळखते? जाऊ द्या मुर्दा, काय आपला अंदाजच लागला नाही. तुम्ही राहता अंदाज टाका असलं तर असू द्या. तुम्ही आता फोन अजिबात घेऊ नका, घरच्यांना म्हणा कीर्तन आता लक्ष द्या. माझा मुद्दा येतो होता, दृष्टीपेक्षा काय महत्वाचा. अरे बोला ना पोरानो, चला बोले. कीर्तन त्याच्यावर पाणी घालता का तुम्ही? दृष्टीपेक्षा दृष्टिकोन महत्वाचा. ऐकताय ना? मी सांगितलं होतं आता पहिला मुद्दा, मी कीर्तन झाला विचारणार आहे. पहिला मुद्दा मी सांगितलं होतं तुम्हाला, दृष्टीपेक्षा दृष्टिकोन महत्वाचा, भावनापेक्षा भावना महत्वाची. माझा तिसरा मुद्दा आहे, चित्रापेक्षा चारित्र्य महत्वाचं. चित्र असतं काय नसतं काय, चित्र आज असतं तर उद्या नसतं. चित्राचे डोळे सुरुवातीला सुंदर दिसतात, त्या डोळ्यामध्ये काय काय दिसतं. चित्राच्या डोळ्यामध्ये चांदण्या दिसतात, चंद्र दिसतो. 5 वर्षांना त्या चित्राच्या मालकाची गाठ घ्या, तो म्हणतो डोळ्यात चिपड दिसतात. चित्र सुद्धा इतकं सुंदर होतं काही वर्षापूर्वी.
चित्राला बघितलं तरी चित्राची मालकी अशी लाजत होती. अरे चित्र पाहूनच सगळ्यांना माहित नाही तिला होता चित्र असतं. चित्राला बोलतात सगळे, पण ऐका चित्रापेक्षा महत्वाचं आहे चारित्र्य. साने गुरुजी लहान होते. 7.5 वर्षाच्या श्यामला आईनं हाक मारली, श्याम आंघोळ घातली तुला? हा मान. मग घरात काय येत नाही. आई पायाला माती लागते, पाय खराब होतात. आंघोळ घातली ना आतमध्ये निघून गेलीस, ये मला उचलून घे. आई बाहेर आली, श्याम मोठा झालाच राजा, अजून उचलून घे म्हणतो. आई बघ ना माझ्या पायाला माती लागते. आईने उत्तर दिलं, श्याम जसं लहानपणी स्वतःच्या पायाला माती लागू नये याची काळजी घेतोस ना बेटा, तसा मोठा झाल्यानंतर स्वतःच्या चारित्र्याला डाग लागू नये याची काळजी घे. याला म्हणतात संस्कार. अति महत्वाचं असतं. चित्र असेल नसेल पण चारित्र्याकडे लक्ष दिलं होतं माझ्या तुकोबरायानं, म्हणून तो म्हणाले होते, जाई तुम्हा ते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे न. चारित्र्य अति महत्वाचं असतं, ते कधी विसरू नका. मी नेहमी सांगतो, गुगलची हिस्ट्री डिलीट करता येते, व्हॉट्सअपचं चॅटिंग डिलीट करता येतं, इंस्टाग्रामच्या स्टोऱ्या फेसबुकच्या पोस्ट डिलीट मारता येतात, पण चारित्र्याची हिस्ट्री कधी डिलीट करता येत नाही हे लक्षात राहा. चारित्र्य एवढं सुंदर असावं, एवढं सुंदर असावं, एवढं सुंदर असावं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखं असावं. कल्याणच्या सुभेदाराची सून समोर आणली, राजा नजराना आणला तुमच्याकरता. छत्रपतींचे डोळे विस्पारले गेले, हे जमणार नाही. ज्याला बाईतली ताई काढली तो मुक्ताईचा ज्ञान झाला, बाईतली मैत्रीण काढली तो राधेचा श्याम झाला, बाईतली पत्नी काढली तो सीतेचा राम झाला, आणि ज्याला बाईतली आई काढली तो जिजाऊचा छत्रपती शोभा झाला. बघून पाहिलं त्या माऊलीला, आई म्हणून हाक मारली. आईच का? आपल्या लंगडत चालण्याचा तिटकारा जगाला, आपल्या लंगडत चालण्याचं कौतुक आईला, आपल्या फेगडत चालण्याचं लंगडत चालण्याचा तिटकारा जगाला असेल आईला नाही, आपल्या बोबड्या बोलण्याचा तिटकारा जगाला असेल आईला नाही. ना तरी बालक बोबडा बोले, कावा कुडा बिचुका बाबुली, ते चोज करुणी महाबुली रिघे जे. आई म्हणून हाक मारली, समोर आली, पायाचं दर्शन घेतलं, तिच्या डोळ्यात घळघळ घळघळ अश्रू व्हावं लागले. राज आजपर्यंत ऐकलं होतं तुमच्याबद्दल, हे राज्य व्हावं हे तुश्रींची इच्छा. राज रांजेगावच्या पाटलाचे दोन्ही पाय कापले आपण, त्याला चौरंगात केला. मला माहित आहे बाबा पाटलाला अद्दल घडवली, मी साक्षीदार होते. मी आबाजी सुनदेवाची बायको आहे, मी एका कल्याणच्या सुभेदाराची सून आहे. मी दिल्लीला निघाले होते, या तुमच्या मावळ्यांनी मला इथपर्यंत आणलंय. पण मला खात्री होती राज, ज्या क्षणी तुम्ही आम्हाला पाहाल त्या क्षणी तुम्हाला आम्ही बाई दिसणार नाही, तुम्हाला आई दिसणार. याला चारित्र्य म्हणतात. हे सन्मानानं 3.5 तोळे दिली, माघारी लावलं. दिसायला चांगली नव्हती म्हणूनच माघारी लावलं. किती सुंदर होते ऐकायचं. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन. अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला, आई ग. त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिलवान. म्हणून आनंदाने अशीच देखणी होती शिवरायाच्या चरणी झुकते देवा शिव. शिवराया
शिवरायाच्या चरणी शिवरायाच्या चरणी सुखदी देवा अशीच देखणी होती एका सुभेदाराची सून शिवरायाच्या छायेखाली नवती कसली वान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान अशी अवस्था होती आता आपल्यात भांडणं लावून दिली जातात आपण कुस्त्या करायला लागलो हा अमक्या जातीत जन्माला आला तो तमक्या जातीत जन्माला आला मराठ्यांनी वाटून घेतले छत्रपती शिवरायांना दलितांनी बांधून ठेवले रमाईच्या भीमरायांना अण्णाभाऊ साठे आमचे मातंग गातात गाणी आणि अहिल्याबाई होळकर म्हणजे फक्त धनगराची राणी महात्मा ज्योतिबा फुलेंना न्यायला गोळा होतात माळी आणि म्हणून दर दिवशी होते महापुरुषांच्या विचाराची होळी हे सगळं दिवस होते काय दिवस आहे लोक म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांनी असं काय केलं ऐकावं आपण अंधार फार झाला दिवा पाहिजे अंधार फार झाला बोला बोला अंधार फार झाला आणि या देशाला शिवाजीचा छावा पाहिजे तर धर्म टिकवायचा असेल तर या गोष्टी गरजेचं आहे धर्म कोणता विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हा आपला धर्म आपण पाहिलं पाहिजे या गोष्टीने राहिलं पाहिजे लोक म्हणतात का छत्रपती शिवाजी महाराज आणि दृष्टिकोन छत्रपती शिवाजी महाराज चारित्र्य याचा समन्वय काय छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावरचे कळस पवित्र राहिली दारातले तुळस भरून राहिलं सुवासिनेचं कपाट आणि ऐकावं महाराज होऊन गेले म्हणूनच झाले आपल्या या सुंदर स्वराज्याची सुंदर सकाळ ऐकलं पाहिजे आपण या जगात चारित्र्याला अति किंमत आहे चित्राला कोण विचारत माझा एक साधा भोळा प्रश्न आहे तुमच्या सर्वांनाच तुमच्या घरात तुमच्या आजोबाचं चित्र आहे का आजोबाचं चित्र असेल पंजोबाचं खापर पंजोबाचं आपर पंजोबाचं चित्र म्हणजे फोटो पंजोबाचा आपर पंजोबाचा ते लहान आहे त्याला काय नाही माझा असा प्रश्न आहे तुम्हाला तुमच्या घरात शिवाजी महाराजांचं चित्र आहे का आहे तुमच्या घरात ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो म्हणजे चित्र आहे का तुमच्या घरात तुकोबरायांचा फोटो म्हणजे चित्र आहे का तुमच्या घरात सावता महाराजांचा फोटो म्हणजे चित्र आहे का काय गंमत आहे 60 ते 70 वर्षापूर्वी मेलेल्या आपल्या आजोबा पंजोबाची चित्र म्हणजे फोटो आपल्या घरात नाहीत पण 750 वर्षापूर्वी समाधिस्थ झालेल्या ज्ञानोबांचं चित्र आजही आपण भिंतीवरती लावतो याचं कारण चित्रापेक्षा चारित्र्य महत्वाचं जनती आज सुखाचे मला आवडलं येरते माईक सुखाची जनती हे पण थोडं ऐकत आहे असं चित्रापेक्षा चारित्र्य महत्वाचं आणि म्हणून सुपंत जर पद करायचं असेल तर चारित्र्य चांगलं ठेवावं लागेल दृष्टिकोन महत्वाचा असावा लागेल भावना शुद्ध असावी लागेल का नेमकी कोणती भावना आधी व्यक्ती व्हा मग युक्ती कमवा शक्ती कमवा ऐकताना सर्व संपत्ती मिळवा भक्ती करा नीतिमत्ता चांगली ठेवा एवढं सगळं असून तुमच्याकडे विरक्ती पाहिजे
मी पायऱ्या सांगेन सुपंताच्या. पहिली पायरी, तुम्ही व्यक्ती झालं पाहिजे, आधी माणूस व्हा. मी नेहमी सांगतो, तुम्ही सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, डॉक्टर, कंपाऊंडर, चित्रकार, पत्रकार, शिल्पकार, मूर्तिकार, गीतकार, कीर्तनकार, कथाकार, श्रीमद भागवत कथाकार, रती, महारथी, आचार्य, प्राचार्य, मृदंगाचार्य, गायनाचार्य, तुम्ही कुणीही व्हा, आधी माणूस व्हायला शिका. आज गरज आहे. नाही तर बाईचा डॉक्टर पेशानं डॉक्टर होता, 17 मृतदेह सापडले त्याच्या शेतात, देव माणूस नावाची मालिका त्याच्यावर चालली. कुणी पेशानं वकील असेल, मला असं वाटतं माणसानं पेशानं वकील असावं, पण अंतकरणात त्यानं माणूस असावा. मला असं वाटतं कीर्तनकार असावं, पण त्यांना अगोदर माणूस असावा. मला क्षमा करा, काही शिक्षक आहेत पेशानं शिक्षक आहेत, माणूस म्हणून शून्य. काही वकील आहेत पेशानं वकील आहेत, माणूस म्हणून नीच आहे. काही कीर्तनकार आहेत, क्षमा करा मला, पण माणूस म्हणून शून्य आहे. मला असं वाटतं आधी माणूस होणं काळाची गरज आहे. मनुष्य असेल तर क्षमा करा, त्याला माणूस म्हणायची चूक करू नका. का बरं? काश्मीरच्या पहलगाम खोऱ्यामध्ये ज्यांनी गोळ्या घातल्या ती दिसायला माणसंच होती, पण असायला हैवान. मला असं वाटतं 2 हात 2 डोळे आपल्या समोर उभा राहिला म्हणून त्याला माणूस म्हणायची गल्लत कधी करू नका, अशी चूक करू नका. तुम्हाला वाटतं आपला महाराष्ट्र सुधारलाय, लई माणसं झाली, माणूस पण हरवलं. साक्षी नावाची पोरगी रस्त्याच्या कडेला तिच्यावरती अत्याचार होताना भीक मागते, तिला वाचवायला कोण जात नाही. कुठं राहिला माणसात माणूस? यशश्री शिंदे नावाची पोर, बाबा काय बेटा 3रा नंबर आला माझा, MPSC पास झाले, महाराष्ट्रात 3रा क्रमांकाने पास झाले बाबा. स्वारगेटला नगरवरून निघाला बा, 1.5 किलो पेढ्याचा बॉक्स हातात होता, हातातला मोबाईल वाजला, सरकारी दवाखान्यातून फोन आला होता, तुमच्या पोलिसा मृतदेह राजगडच्या पायथ्याला सापडलाय, ओळख पटवा आणि घेऊन जा. आजही महाराष्ट्र विसरला नाही, अजून त्या मारेकऱ्याला शिक्षा झालेली नाही. आपण विसरलो नाही. मागच्या 8-10 दिवसात एका पोराला बेदम मारण्यात आलं बीड जिल्ह्यामध्ये. वैकुंठवासी संतोष देशमुखांसारख्या माणसाला त्रास देण्यात आला, छळ करून मारण्यात आलं. कुठे आहे माणसात माणूस? तुम्हाला वाटतं आपला महाराष्ट्र सुधारला, पण कधी सुधारेल महाराष्ट्र? एका वाक्यात सांगतो, ज्या दिवशी महाराष्ट्रातले वृद्धाश्रम कायमचे बंद पडतील त्या दिवशी महाराष्ट्र सुधारेल. ऐका पुढचं, ज्या दिवशी महाराष्ट्रातले वृद्धाश्रम कायमचे बंद पडतील त्या दिवशी महाराष्ट्र सुधारेल. ज्या दिवशी नाचणाऱ्या पाटलिनीपेक्षा भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या प्रतिभाताई पाटलांचं महत्व गावातल्या पोरांना कळलं त्या दिवशी महाराष्ट्र सुधारेल. आणि ज्या दिवशी काठीवर्दीतला पोलीस पांढऱ्या कपड्यातल्या पुढाऱ्याला सलाम ठोकायचा बंद करेल त्या दिवशी माझा महाराष्ट्र सुधारल्याशिवाय राहणार. गरीबाच्या गाड्या आजही अडवल्या जातात महाराज, मोठ्याची वाहनं सोडून दिली जातात. गरीबाचं टमटम अडवून धरलं जाते आणि मोठ्याच्या फॉर्च्युनरला सलाम केला जातोय. ऐकताय ना आपण? एका गरीबाला लगेचच त्याच्यावरती गुन्हे दाखल केले जातात. मोठ्यावरती गुन्हा दाखल करायचं म्हणलं तर त्या DYSP पासून सेटिंग लावावं लागते. क्षमा करा मला कुणी असेल तर, पण सध्या 2 क्षेत्र बदनाम आहेत. एक खाकी वर्दी बदनाम आहे आणि एक खादी वर्दी बदनाम आहे. आपण तरी कुठे नाही चांगले राहिलो महाराज, आपणही बदनाम झालो. आता बसल्या बसल्या जर चर्चा कोणाची असेल ना तर महाराज लोकांची चर्चा, त्यांचं असं त्यांचं तसं अमुक तसं, एवढे घेतात तेवढे घेतात, किती घेतात. त्याला विचारलं तुम्ही किती देता? आम्ही तसल्या भानगडीत नसतो. मग तुला कोणी विचारलं का? देणारे देतील, देणारे नेतील. तू कीर्तनाला दुरीत कीर्तन ऐक, बस, नसल पटलं बाहेर जाऊन पाय पसरून झोप. कोण तुम्हाला काय म्हणणार? माझी विनंती आहे तुम्हाला, ऐकावं आपण. पहा माझ्याकडून सुपंत पद करायचा तर आधी काय झालं पाहिजे? माणूस. माझा दुसरा मुद्दा आहे, ऐकताय ना सर्वजण? मी तुम्ही ऐकताय म्हणून सांगतो. माणूस होण्याचा नियम काय? अर्जुना अदशोर्धम प्रसुतादश्य शाखा गुणक्रोधा विषय प्रवाह अदश्य मुलानि संततानि
कर्मानुबंधिनी मनुष्य लोकी. माणूस होण्याचा नियम काय? अदाकर्मी जे उडावे ते हे सुख दुःखी फळावे, ते भोगावया यावे देहा एका. केले काय तुम्हाला सुबंत पद करायचं आहे तर युक्ती कमवा, ज्ञान पाहिजे. कुणाकडे भेटेल? गुरु तीर्थ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान. आती जैसे ज्ञानानं काय असाध्य ते साध्य करिता सायास. कारण अभ्यास तुका म्हणे ओळेमुळे भेदी खडकाचे अंगण. अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी. वाळूचे कण रगडिता केलं ही गळे प्रयत्नांती. अभ्यासानं काय अशक्य? वर्गाच्या बाहेर बसणार पोरग मास्तरनं गणित लिहिलं फळ्यावर, ए पुरावा येतं का रे कुणाला उत्तर? कुणालाच उत्तर येईना. वर्गाच्या बाहेर बसलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भीमरावानं हात वरती केला होता. मला येते गुरुजी, मला देते गुरुजी, मी देतो उत्तर. या पेन दिला हातात, खडू दिला हातात, खडू घेतला आणि फळ्यावर त्यानं गणित सोडवायला चालू केलं. बाकीची वर्गातली पोरं म्हणली, ओ गुरुजी एक तर त्या पोराला घरात वर्गात बसवा, नाही तर आम्हाला बसवा. त्याचा आणि आमचा संबंध नाही. तो अस्पृश्य आहे, तो दलित आहे. तो जर वर्गात आला तो वर्ग विटाळला, आमचे डबे विटाळतील. ऐका गुरुजी त्याला बाहेर काढा, मग आम्ही वर्गात येतो. सहज विचारलं मास्तरनं, सांग रे भीमा या पृथ्वीपासून सगळ्यात लांबचा ग्रह कोणता? पोरानं कोपऱ्यातल्या माठाकडे बोट दाखवलं. गुरुजी कोपऱ्यामध्ये जो माठ आहे तो माठ पाण्यानं भरलेला आहे आणि तोच आमच्यापासून जास्त लांबचा ग्रह आहे. असं का म्हणतो रे? सांगितलं, माणसं वरून पाणी ओततात, ओझेनं पाणी प्यावं लागतं. त्यानं आपण 18 तास अभ्यास केला, 22 तास अभ्यास केला, दिवसाची रात्र केली, रात्रीचा दिवस केला, युक्ती मिळवली आणि त्या युक्तीच्या जीवावर या भारत देशाचं संविधान रचलं. या महामानवाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. युक्ती असा अभ्यास करा. तुम्ही अभ्यास केला पाहिजे. काय काय असे फेकतात ना पुरं. काल 1-2 पोरं मला भेटली होती. म्हणलं काय रे तुम्ही तिघं जण कोण्या गावचे? म्हणे याच गावचे. अभ्यास करता? म्हणे मला अभ्यास करतो. कधी करता? म्हणे तुमच्यापेक्षा जास्त करतो. म्हणलं कधी कधी करतो? पहिला म्हणे महाराज. म्हणलं काय? काजवा चमकला ना. मग काजवा चमकला की त्याच्या उजेडात लगेच 5-6 धडे वाचून घेतो. म्हणलं बाप रे. दुसरा म्हणला मी तर त्याच्यापेक्षा टॅलेंटेड आहे. म्हणे कसं काय? वीज चमकते ना, वीज चमकली की 5-25 धडे लगेचच लिहून घेतो. तिसरा म्हणला या दोघांपेक्षा महाराज मी हुशार आहे. मी म्हणलं कसं काय? म्हणला दगडाव दगड आपटतो आणि ठिणगी उडली की त्यात लगेच 4-5 धड वाचून घेतो. प्रयत्नानं काय अशक्य आहे? युक्ती असावी माणसाकडे की थोडं तरी ज्ञान. एक बाई डॉक्टरकडे गेली, काय फार अडाणी असतात, एवढे अडाणी. मग ते नवरा आजारीच होता. डॉक्टरनं तपासलं, बाई काय होत नाही तुमच्या नवऱ्याला, बरं आहे सगळं, फक्त 200 रुपये बिल झाले, तेवढं बिल द्या. ती बाई डॉक्टर पुढे रडायला लागली. हो किती वेळा सांगितले मालकाला काय असेल ते खाऊन पिऊन बघायचं, पण टाळ वाजायला लागले की नवऱ्या एकदम निघत नाही, खुशाल ड्रेस घालून जाता. डॉक्टर म्हणजे मला काय करायचंय, पैसे द्या ना. तेच तर म्हणते डॉक्टर. ऐकत नाही तर बघा, द्या 200 रुपये. तेच तर म्हणते डॉक्टर.
असं ऐकत नाही तर मग डॉक्टरच्या मड्यावर पैसे घालायची पाळी येते. कोणासमोर कुठंतरी ज्ञान असावं, ज्ञानवंत असलं पाहिजे, मग गुणवंत होता येतं, मग सुपंत पत्करता येतो. माझी तिसरी पायरी सांगेन, एक व्यक्ती व्हा, युक्ती कमवा, यानंतर संपत्ती कमवा. पण कशी असावी? जोडून या धन, उत्तम व्यवहारे, उदास विचारे. कसं विचारे? जेत संपत्ती आणि दया, दोन्ही वसती एक ठाया, तेत जाण धनंजया, विभूती माझी. ज्याचा बंगला मोठा आहे, त्याचं काळी सुद्धा मोठा असतं. नाही तर आपल्या या धाराशिव जिल्ह्यात, बरोबर आहे ना, या भूम तालुक्यात देवळाली गावात एक मन प्रसिद्ध आहे, बडागर बोला की वारा जाई. म्हणून ज्याचा बंगला मोठा त्याचं मन सुद्धा मोठा असावं. दोन गोष्टी जपल्या पाहिजेत. माझ्याकडे पहा, एक खिशातला मणी पाहताय ना, आणि दुसरा माळ्यातला मणी. पण या दोन मण्यात फरक आहे बाबा. माळ्यातला मणी आत ओढावा लागतो आणि खिशातला मणी बाहेर सोडावा लागतो. जप कोण कोण करतो? हात वर करा. बस एवढ्या जणीच, बाकीच्या फॉरेन रिटर्न आहेत का? एक सांगू का, आपला हा अंगठा दिवसभरात जितका मोबाईलच्या स्क्रीनवरून स्क्रोल होतो त्याच्या 50% जरी जपाच्या माळेवरून फिरला तरी आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. एक खिशातला मणी आणि दुसरा माळेतला. फक्त फरक आहे का माझ्याकडे बघा. माळेतला मणी आत ओढायचा असतो, खिशातला मणी बाहेर मोजायचा असतो. पुण्याचं आत ओढायचं असतं आणि पापाचं बाहेर ढकलायचं असतं. म्हणून कीर्तनकाराचं दर्शन रिकाम्या हाताने कोणी घ्यायचं नसतं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुढचा ऐका. आपला मुद्दा इथं चालला, सुपंत पत्करायचा आहे ना तुम्हाला, म्हणे हा, मग संपत्ती कमवा. पण कशी? नीतीनं. एक वाक्य सांगतो, नाचणारा मोर आणि पैशाचा जोर, या दोन गोष्टी जास्त काळ टिकत नाहीत. नाचून झाल्यानंतर मोराला पिसारा आणि जगून झाल्यानंतर दान धर्म न करणाऱ्या श्रीमंताला पसारा बांधावा लागतो. वासने परवडलेलं मन, व्यसनाच्या आधीन गेलेलं आपलं तन आणि लबाडीनं कमवलेलं धन कधीच फायद्यात राहत नाही. लबाडीचं काय टिकलं? एका माणसानं मोटरसायकल चोरली 2 चाकी आणि बार्शीला गेला विकायला. तिथे त्याला गिरायक लागलं पण ते चोरच होतं. याला काय ओळखू नाही आलं. मग दोघांचा व्यवहार सुरू झाला. द्यायची का गाडी? मग काय शिवला मांडली का? चांगले आहे का? 1 नंबर आहे. किंमत सांगा? 35,000. कमी जास्त रुपया नाही. चावी द्या. कशाला? ट्रायल घेऊन आलो. लवकर या. मग बाकी त्याने विचारलं, का चांगली होती मोटरसायकल, आम्ही तर 25,000 रुपये घेऊन बसलो होतो, पण आमचंच कपाळ फुटका आमच्या नशिबात नसाल. जाऊ द्या मुर्द्या, तुम्ही काय शिवून आणली होती का? कपाळ धरून बसलाय तुम्ही. काय भावानं दिली हो? तो म्हणला, ज्या भावानं आणली ना त्याच भावानं दिली. त्याला म्हणतात. यानंतर सुपंताची पायरी आहे महत्वाची, नीती. नीतिमत्ता चांगली असावी, स्वच्छ असावा, पण दुसऱ्याचं चांगलं व्हावं, भलं व्हावं हे आपल्याला वाटलं पाहिजे. आपल्यापेक्षा दुसऱ्याचं चांगलं व्हावं हे ज्याला वाटतं त्याला साधू म्हणतात. आपल्यापेक्षा दुसऱ्याचं चांगलं असावं असं ज्याला वाटतं त्याला साधू म्हणतात. पण आपल्यापेक्षा दुसऱ्याचं वाटोळं व्हावं किंवा दुसऱ्याच्या वाटोळ्यात हात धुवून घेऊ वाटतं त्याला संधी साधू म्हणतात. काय म्हणतात त्याला? संधी साधू. काय संधी साधू? लोक एखाद्या घरचा करता धरता मरावा, फक्त लहान लहान लेकर राहावीत. काय संधी साधू लोक. मग त्या बाईला म्हणतात, वहिनी ते 1.5 एकर आहे तुमचा, कर्ज बी झालं, काय लागलं तर मागा. जर काय विचार असेल मनात द्यायचा तर आपलं समजून द्या. संधी साधू करा ना मदत. 2 प्रकारचे पाटील गावात असतात. ऐका ना पाटलांनो, तुम्ही सगळे पाटलं जात. पाटील पहिला पाटील असा असतो. ऐका बरं पाटलांनो, राग येऊ देऊ नका, पण पहिला पाटील असा असतो, नीती सांगतो. नीती. एखादा गरीब शेतकरी त्याच्याकडे जातो, हो पाटील लेखीचं लग्न आहे, पैसे नाहीत माझ्याकडे. ऐका ना पाटील, 10,000 रुपये उसने द्या, मरायच्या अगोदर तुमचे 10,000 रुपये माघारी देईन. पाटील उपकार होतील हो तुमचे, द्या ना 10,000 रुपये, मरायच्या आधी तुमचे पैसे वापस करीन. मी तर तुमच्याच गावातला आहे, तुम्ही याच गावातले आहेत पाटील, उपकार कधी विसरणार नाही. पाटील म्हणतो, 10 काय 50 देतो, पण तेवढा रस्त्याच्या कडेचा एक आहे ना, माझ्या नावावर लाभ घेऊन जा.
हा पहिला पाटलाचा प्रकार आहे. दुसरा एक प्रकार आहे पाटलाचा. पाटील 10,000 रुपये पाहिजे. तो लेकीचं लग्न आहे, द्याल का पैसे? मरायच्या आधी तुमचे पैसे वापस आणून देईन. गरीब आहे माझे, मी तर तुमच्या गावातला आहे, तुम्ही गावातल्या, मी तसा मरणार नाही, पैसे देईन तुमचे. पाटील पाटील म्हणला, अरे 10 काय एवढे नाही मिळणार, पण 5,000 रुपये देतो. हे बघ, शेवटी तुझी पोरगी काय आणि माझी पोरगी काय. ऐक रे भल्या माणसा, तुला देऊ वाटले तर दे, तुझ्याकडे येतील तेव्हा दे. माझीच लेख असती तर मला द्यावे लागली नसते का? अशा पाटलाचं नाव चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत निघत राहतं, हे कायम लक्षात. सुपंताची पुढची पायरी सांगेन मी, तुम्ही ऐकताय म्हणून मी सांगतो, लक्षात राहावं. यातलं थोडं तरी तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. हे सगळं असून सुद्धा भक्ती केली पाहिजे. काय भक्तीची व्याख्या आहे? इरवी तिची नाचवती, हे पहिली नासरती, पै माझी सहज स्थिती त्या भक्तीना ज्ञानोबा सांगतात. तुकोबरायांची व्याख्या ही चिथोर भक्ती, आवडती देवा, संकल्पावी माया, संसाराची काव. आम्ही जर असा हा भक्तीचा मार्ग स्वीकारला तर आम्हाला सुपंत पत्करता येईल. सुपंत येणे जाणे खेपा येण्याची, बाजूला गेलो नाही असं मला वाटते. तुम्हाला वाटतं का? तुमचा प्रश्न आहे. माझा शेवटचा मुद्दा आहे, एवढं सगळं करून आम्हाला सुपंत पत्करायला येईल, पण त्यासाठी अजून सोपं काय सांगू शकाल? मग महाराज म्हणाले, एक एका साह्य करू. का बरं? अहो, चित्रापेक्षा चारित्र्य, भावनापेक्षा भावना, दृष्टीपेक्षा दृष्टिकोन, व्यक्ती, युक्ती, नीती, भक्ती, विरक्ती, संपत्ती आणि मग भक्तिपंत बहु सोपा. यापेक्षा सोपं सांग. एवढं सांगितलं ना मी कीर्तनात. मग महाराज सांगा अजून काय सोपं? मग म्हणले एक एका साह्य करू. ते कसं करायचं? पहा माझ्या असं आहे. तुम्हाला गाडगं माहिती आहे का? गाडगं आमच्याकडे त्याला मडकं म्हणतात. गाडगं एकावर एक एकावर एक एकावर एक एकावर एक ठेवतात, त्याला काय म्हणतात? उतरण. वरचं गाडगं होतं ना असं फुगलं हो. ऐका ना, मी मोठा खालचे म्हणले, येड्या खाली बघ, खाली. आम्ही खाली आहे म्हणून तू वर आहे. आम्ही जर 40 जण सुरत मार्गे गुवाहाटीला गेलो ना, म्हणून एक एकाचा एक उदाहरण, एक एकाचा एक करूला नाही तर भरपूर खजिना. तुम्ही काळजी करू नका, मी अभ्यास करून येणार महाराज. ज्या दिवशी कीर्तन आहे त्या दिवशी आधी तासभर वाचतो थोडंफार, मी मग सांगतो. माझे वडील म्हणायचे, कीर्तनकार मापट्यासारखा असतो. त्या मापट्यानं काय केलं पाहिजे? सारखं भरून राहिलं पाहिजे. ऋतू झालं की त्याला कोणी चिरत नाही. आणि थोडं थोडं अंतकरणाला भक्तीचं मेन सुद्धा लावलं पाहिजे. म्हणजे काही लोकांना द्यायचंय त्यातलं थोडंफार आपल्यालाही चिकटून राहत. हे माझ्या बापाची शिकवण. हा पुढं असं आहे, सुपंत पद करायचा तर एकेकाला साह्य कसं करायचं? द्राक्षाचं गड माहिती आहे? द्राक्ष एकालेक 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 चिकटलेले होते आणि खाली सुटलेले मणी होते परातभर. मी दुकानदाराला विचारलं, का हो ते वरचे जे मणी आहेत ते 80 रुपये किलो घड आणि खाली 20 रुपये किलो, असं का? त्या दुकानदाराने उत्तर दिलं, महाराज ते वरचे जे मणी आहेत की नाही, मणी ते आपल्याला धरून आहेत आणि जे खाली सुटलेत ना त्यांनी आपल्याशी गद्दारी केली म्हणून त्यांची किंमत कमी आहे. ज्याने आपल्याला धरून ठेवलंय आज किंमत इज्जत त्यांना आहे. ज्याने आपल्याशी गद्दाऱ्या केल्या, काय नाही म्हणे त्यांचं आमचं जमत नाही, आमचं वेगळं, किंमत कमी. तिसरं उदाहरण, शून्य नावाचा आकडा माहिती आहे? 00 हे पुरावा. शून्य नावात शून्य आकड्याची किंमत किती रे? 00. अरे हे असलं आहे का नाही माहिती तुम्हाला? 0 0 कीर्तन भजन प्रवचन हा आहे का नाही? मी काय न्यायशास्त्र सांख्यशास्त्र असलं सांगत नाही, सोपं सांगतो, पण हे तुम्हाला कळत नाही.
हे लगेच कळतं कुठल्या पिक्चर मधला आहे रे. झुकेगा नाही आहे का नाही, सगळं पाठ आहे का नाही. काय अवघड आहे. घरी बसल्या बसल्या दुपारची वेळ होती आणि सहज आमच्या पप्याला म्हणलं जाय रे त्या काकीला हाक मार, बोलवलंय म्हणाव. ती पोरग रस्त्याला आलो मोठ्यानं म्हणतोय रस्त्याला ये म्हटलं बाय. सचिन नावाची पोर रस्त्यातनं बाहेर फिरणार आता लाज वाटायला लागली. येण्याची जत्रा कारभारी सत्रा काय कुणाला मार्केटिंग काय माझा दोहा आठवत नाही, क्षेपकच असावा. पण काही कीर्तनकार म्हणतात त्याच्यात एक वाक्य आहे, साधू संत को कोई ना माने, साधू संत को कोई ना माने, हिजड़ो को बहुमान. आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे लाखांना फॉलोअर्स आहेत. नको त्यांचे आहेत का ना, तुम्ही वापरता इंस्टाग्राम वगैरे, नको त्यांचे येडे चाळे करणाऱ्यांचे. आमचा पप्पा जे मेला पा कॉल वाजवतो त्याला फॉलो बी कोणी करत. ऐकावा माझी विनंती आहे. शून्य नावाचा आकडा माहित आहे काय किंमत आहे रे त्याला? शून्य नवा आकडा आला ते झालं, थोडं झालं काय गडबड आहे नाही, बंद आहे का असं. नवाकडा आला, नवाकडा 9 माहित आहे, 9ची किंमत किती रे? त्यानं जे हरी घातला 9. दादा तुम्हाला गावात किंमत आहे, मान तुमच्यात आहे, ग्रामपंचायत 5 वर्ष तुमच्या ताब्यात, येऊ दे की तुमची पोर. 9 म्हणला हो पुढं, आम्ही कुठं तुम्ही कुठं. मग ते 8कडे गेले. 8 म्हणलाय बघ नवानं हाकलून दिले म्हणजे मी पण हाकलून देणार. मग 0 7कडे गेले. 6 5 4 3 2 सगळ्यांनी त्याला हाकलून लावलं. कुणाला? बोला ना कुणाला? मग तो आला एकाकडे. कुणाकडे? एकाकडे. एक म्हणला हे बघ मला बी गावात कोणी चिरत नाही आणि तुला बी गावात कोणी, आपल्या दोघांचीच पारी. पण एक आठ मी पुढं थांबणार तू मागे. परिणाम काय झाला? 0ची किंमत किती झाली? देवळा आली का जन्माला नाही गावात. अरे कधीतरी कोणाच्या तरी पाठीमागं त्या शून्यासारखं ठाम उभा राहायला शिका. एक दिवस तुमची सुद्धा किंमत वाढल्याशिवाय राहणार. एक असा हे करू अवघे धरू सुपंत. मला असं वाटतं या चरणाकरता भरपूर झाला आहे का नाही गाव. मग तुम्ही आम्हाला आता का सांगता कलियुगातल्या माणसाला 3 दोष. अरे रडू द्या ना तुम्ही, त्याला खवळताय तिकडं, रडू द्या रडू द्या. ते लहान आहे त्यांना रडलंच पाहिजे. तुम्ही मोठे आहात, तुम्ही तिकडे नाही पाहिलं पाहिजे. बायांना निमित्तच लागतं. इतक्या उशीर त्यांनी फेसबुक उघडलं नाही, इंस्टाग्राम बघितलं नाही, कोणाबरोबर चॅटिंग केलं नाही, व्हॉट्सअप नाही, कॉल नाही,
काय गरज नसताना उगे 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 तुझं घरचं तुला ऐकणार ना बरी की लोकांचे पोरं उगे 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 इकडं बघ. पहिल्या सगळ्या जोड्या महाराज स्वर्गात जुळायच्या, आता 50% जोड्या वर्गात जुळायला लागल्या. इतका घोटाळा आहे. काटोटी परत आली आता. बरं काटोटीला 2 कानं होती, आता काय आली तुमच्या जागेवर परत तिला आमची ठेवायची जागा आहे का? काटोटीला 2 कान. आणि तुमचं लेकरू म्हणतंय म्हातारे तुझ्या हाताला चव नाही, पण माझ्या बायकोच्या भाकऱ्या लय भारी लागतात. माय म्हणली बावळ्या तुझ्या बायकोच्या हाताला चव नाही, पायाच्या 2 अंगठ्याला लय चव. उद्या भाकऱ्या खाताना बघा तिच्या पायाचं 2 अंगठं कुठं आहे. जोपर्यंत तिच्या पायाचा स्पर्श भाकरीला होत नाही तोवर पुण्यच उतरत नाही त्याच्या. कधी उघडल्या माणसाला 3 दोष आहेत. नाटातलं प्रमाण आहे, सरळ देतो. अल्पभाव अल्पमती, अल्पायुष्य नाट्याहाती, अपराधाची उळविलं मूर्तीहून अपोवेद मूर्ती उपरी असते. तुमचं पाठ आहे. आता त्या कसा किती दोष आले उपरिहार सगळं तुम्हाला पाठ आहे. गुण दोष सगळंच तुम्हाला पाठ आहे. त्याच्यात अजून एक नाटाचा भंग असा येतो. बरवे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूच्या आहारी, वाचून आलो येथवरी उरले ते हारी. तुम्हाला बघा सरपण गोळा करायच्या आधी समर्पण करून रिकाम आहे का? तर्पण करायच्या आधी अर्पण करून रिकाम. सोपं सांगतो. अल्पभाव फिलिंगलेस, अल्पमती ब्रेनलेस आणि अल्प आयुष्य आहे का आपली गॅरंटी नाही. सावता महाराजाचं एक सुंदर प्रमाण आहे, आता देतोच. सावता महाराज म्हणतात कोणी दिवसी बैसोनी हत्तीवर, कोणी दिवसी पालकी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर, चालत जा समयासी समयासी देव ठेविला समयासी, कोणी दिवसी येते चालून, मला काही लय गायला येत नाही. मी जर जास्त गायलो तर आशाची निराशा होती आणि पंकज उदास होता, त्यामुळे मी गात नाही. मला माणसानं वेळ काढून 3 ठिकाणी जावं. 1 स्मशानात, 2 तुरुंगात जाऊ नका फक्त ऐका, आणि 3 दवाखान्यात गेल्यानंतर आरोग्याची किंमत कळेल, तुरुंगात गेल्यानंतर स्वातंत्र्याची इज्जत कळेल, आणि स्मशानात गेल्यावर कळून चुकल आज आपल्या पायानं आलोय, एक दिवस लोकांच्या पायानं आपल्याला इथपर्यंत यायचंय. का हो महाराज, मग तुम्ही आम्हाला हे आता सांगता? महाराज म्हणाले खरं सांगू, आता सांगण्यासाठीच अभंगाच्या ध्रुवपदाची Oh
सोपान बाबा पांचाळ फार घोडा देवान बघा ना मला उंची जास्त दिली आणि माझा आवाज कमी केला. त्यांना उंची कमी दिली ना आवाज एवढा उंच दिला. बापरे बाप मी फार बसतो त्यांच्याकडे. आवाज फार आवडलं मला. असं सुंदर प्रमाण धनुष्याला लावलेला असा बाण सुटला ना जोरात असा आवाज आहे त्यांचा. असा धनुष्याला लागलेला बाण असा सुटला की मशाले बिशाले विजतात आपलं देश. घड्याळ बाजूला जाते मग बाजूला पडते कळलं का नाही. रेल्वेचं इंजन रुळावरनं खाली जातं बशी फुटून जाते असं मस्त पैकी असा तीर लागतो. आवाज गोड मला आवाज आवडला. आणि समर्पकता पण आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्या वेळी कुठली चाल ह्याची सुद्धा जाणीव लागते. आवड असावी लागते. एकदा मनापासून त्यांच्यासाठी टाळी वाजवा. पुढे उरी ठेविता नाही आधी हा भरवसा कोण दिवस येईल कैसा वगैरे वगैरे. तर ह्यातली सगळीच प्रमाण ओव्या वगैरे सगळंच तुमचं पाठ आहे. सगळंच आहे. जैसे जीर्णवस्त्र सांडीचे मग नूतन वेडीचे तैसे देहांतराती स्वीकारिते चैतन्यनाथे या देहाच्या गावालिया जन्ममृत्यूच्या सुहळ्या ना म्हणून धनंजया जया परी उपजेते नासे नासेले ते वगैरे वगैरे सगळं पाठ आहे. कोण जाणे कैशा परी आणि पुढे उरी ठेविता का हो. एकट्याला परमार्थ करणं चांगलं कसा घ्यायला घेऊन. एकट्याचा परमार्थ भगवंताला आवडत ना आवडत सगळ्याचा परमार्थ देवाला आवडतो. कीर्तनाची पद्धती पहा तुम्ही. एकट्यानंच परमार्थ करता आला असता तर एकट्यानंच कीर्तन केलं असतं. पण कोणी गावं कोणी वाजवावं कोणी ऐकावं सकळाशी येथे आहे अधिकार. आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे नाचू कीर्तनाचे रंगी. अहो ही तर संप्रदायाची परंपरा आहे. नामदेव कीर्तन करी पुढे देव महाराज नाही. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग अभंग बोलता रंग कीर्तनी वरता प्रेमाचे छंदे विठ्ठल डोलू लागला विठ्ठल डोलू लागला विठ्ठल डोलू लागला. काहींनी गायचं असतं काहींनी चाली म्हणा म्हणून सांगायचं असतं काहींनी नाचायचं असतं काहींनी डोलायचं असतं आणि काहींचा पितांबर सुद्धा फिटायला पाहिजे. तेव्हा कीर्तन होते. महाराज नाचता नाचता असं नाचता 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 देवाचा गळला पिता. शेवटच्या चरणाकडे जायचं. तुम्ही काळजी करू नका. मी बारामतीच्या पट्ट्यातला असल्या कारणानं माझं घड्याळावरती विशेष प्रेम आहे. 5 मिनिटात तुम्ही हसता
हसायचं काय कळतंय ना माझ्या लाडक्या बहिणीनो. किती बहिणींना वाटतो सागर महाराज आपला भाऊ असावा, हात वर करावा. मी काय नकटाय का हेक नाही घ्या ना हात वर. एवढा गोरा बोमटा भाऊ तुम्हाला मिळाला खोपट्यात, घ्या ना हात वर. बस घ्या खाली. आजपासून तुम्ही माझ्या बहिणी सगळ्या. हा चालेल. मी तुमचा भाऊ, तुम्ही माझ्या बहिणी. मी तुमचा दाजींना घाबरायचं नाही. मी तुमचा भाऊ, तुम्ही माझ्या बोला ना बहिण्यांनो. मी तुमचा भाऊ, तुम्ही माझ्या बहिणी. कुणाच्या भावा. मोठ्याने बोला. बहिणी कुणाच्या. अरे बहिणी कुणाच्या. बहिणी कुणाच्या म्हणजे 1500 रुपये कुणाचे. आता कशा बोलते. श्यामनाथ महाराजांच्या दरबारात होई म्हणलाय. माझ्या शेवटच्या चरणाकडे मला जायचं. आता अजून एक महाराजांचा अभंग मला फार आवडतो. दाता तुची एक जाना नारायणा स्मरणी. म्हणजे असं आहे, आपण एकटे जर नामस्मरण करत असू तर त्याला जास्त किंमत नाही. आपल्यामुळे एखादा नामस्मरणात आला पाहिजे. एकट्याचा उद्धार तो कोबऱ्यांना करता आला नसता का. महाराज म्हणजे तसं नाही. यारी याती रती नारी नर करावा विचार नदगी चिंता कवनाची. ज्ञानोबाने तेच केले. सगळ्यांना सोबत सगळ्याला एकच टाळी झाली. सगळ्याला टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. सगळ्यांनी तेच केलं ना. सगळ्यांनी सोबत चाला. का जनाबाईनं पण तेच केले. एकटीनं परमार्थ नाही केलं. जनाबाई म्हणाली पंढरीच्या पेठी मांडिले दुकान मनगटावर कमी करा घाला तुम्ही डोईचा पदर आला खांद्यावरी. डोईचा पदर आला खांद्यावरी. भरल्या वाजते जाईन मी. तू गणित मला वाटलं काय आमच्याकडं सगळ्याचा उद्धार केला जात नाही. सगळ्याच उद्धार केला जातो. आता मूळ प्रस्तावनेत मी तुम्हाला माघारी घेऊन जातो. मी अभंगाच्या प्रस्तावनेत तुमच्यासाठी आता मी 3च मुद्दे मांडले होते. या अभंगात अवघा हा शब्द 3 वेळा हे सांगितलं होतं मी अभंगात. याच अभंगात मी तुम्हाला असंही सांगितलं होतं 3 साधू एकत्र आले आणि मग अवघा या शब्दाच्या विवंचनेला परिच्छेद निर्माण होतो. तो कसा तेवढं सांगतो. माझ्याकडे पहा. देवाकडे जायचंय. कसं जायचं. अवघे धरून सुपंत तसं जायचं. वारी करता तुम्ही. वारीची काही नियम आहे. असं असतं का एक इकडं एक तिकडं असं नाही हो. दुरीत जावं, भजन करत जावं, चालत चालत जावं. त्याचे काही नियम असतात वारीचे. काकडा, भजन, हरिपाठ सगळे गोष्टी असतात. मालिकेचे नियम आहेत. नाट आहे, पत्रावळी, तीर्थावळी आपण सगळेजण करतो ते. आणि मग ते जायचं. हा सुपंताचा टप्पा आहे. सप्ताह करायचा. डायरेक्ट कीर्तन आहे का. सकाळी काकडा आहे, त्यानंतर मला वाटतं ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण असेल, शिवमहापुराण कथा असेल, संध्याकाळी हरिपाठ असेल. बरं हरिपाठ असा आहे का डायरेक्ट आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा नाही. मग देवाची द्वारीपासून शेवटापर्यंत नियम आहे हा. त्याला म्हणायचं अवघे धुरू सुपंत. जाऊ देवा अजून तुमच्या व्यवहारातलं सांग. महिला मंडळ लग्न झाल्या लगेच तुम्हाला आजी होता येतं ना. आधी तुम्हाला लेकरू बाळ व्हावं लागेल. ते मोठं व्हावं लागेल. पप्याला पोरगी कुणीतरी द्यावी लागेल. आता लय घोटाळा झाला. लय अवघड झाले. मला वाईट वाटतं तरुण पोरांचं. पण आता नाही ना. माझी एक विनंती आहे तुम्हाला जाता जाता निघणारा विषय म्हणून सांगतो. आयानो तुम्हाला जर असं वाटत असेल ना माझी पोरगी फार शिकली, मग मी माझ्या पद्धतीनं असं करणार तसं करणार. आणि तुमच्या पाहुण्या रावण्यातली स्थळं तुम्हाला चालून येत असतील. काहीला 5 एकर असेल, काहीला 10 एकर असेल, कुणाला 15 एकर असेल. आणि तुम्ही तर त्या सगळ्या पाहुण्यांना सतत नकार देत असतात. पहिल्यांदा स्थळ येतात ती जातीतलीच येतात ना. माळ्याची पोरगी असेल तर माळ्याच्या जातीतली, धनगराची पोरगी असेल तर धनगराच्या जातीतली, मराठ्याची पोरगी असेल तर मराठ्याच्या जातीतलीच येतात ना. मग जातीतल्या पोराचा तुम्ही अपमान करता. बरोबर. ह्याला जमीनच कमी, ह्याचा असंच आहे, त्याचं तसंच आहे. जातीतल्या पोराचा तुम्ही अपमान करता. जर तुम्ही तुमची जात मोठी करू शकत नसाल तर तुम्ही समाज काय मोठा करणार. काय फरक पडतो. बापानं छताडावरच्या 2 मुंड्या काढाव्यात आणि गरीबाला पोरगी देऊन रिकाम. आईनं म्हणा पोरी
आहे तुला 35,000 पगार, पोरग 15,000 रुपये कमवतंय, असू दे, एखाद्या गरीबाचा संसार मोठा ठेव आणि मरेपर्यंत त्यांचं खानदान तुमचं नाव काढल. आज आम्ही जे आहे ना ते अमुक पाहुण्यामुळे माणसात आलं. तुम्हाला हे नाही करणं होत. करा एखाद्या गरीबाचं कल्याण. पैसा बघून श्रीमंती बघून पुरी देत असाल तर सावधान. एखाद्या गरीबाच्या घरी लेख द्या आणि आपल्या लेकीला सांगा, दिदा सोन्याचा धूर काढायचा आहे तुला तिथं, आपल्यामुळे त्यांचं चांगलं झालं पाहिजे. याला म्हणतात अवघे धन्य हो. आता आपलंच चांगलं व्हावं, आपलंच चांगलं व्हावं. कोण विचारतो तुम्हाला? आपल्या बरोबर आपल्या शेजाऱ्याचंही चांगलं झालं पाहिजे. माझा मुद्दा इतकाच आहे. अवघे धरू सुपंत, अवघे धन्य हो. आता म्हणजे सुपंत धरायचा, सगळ्यांनी एकत्र यायचं, धन्य व्हायचं, म्हणजे जे जे पाहिजे तिथे मिळतं. त्याला काय प्रमाण आहे? अहो मिळतं प्रमाण. संत सज्जनी मांडिले दुकान, जे जया पाहिजे ते आहे. संत सज्जन मांडिले दुकान, जे जया पाहिजे ते आहे. हे मुक्ती मुक्ती पुकारसाठी कोण तयाकडे न पाहे. नाचत जाऊ त्याच्या गावाने खेडिया, सुख देईल विसावारे, सुख देईल विसावारे, विसावारे, विसावारे. बस जे दया पाहिजे ते आहे रे. तुका म्हणे अवघी जोडी. याला अजून एक समर्पक प्रमाण. आम्ही लहान असताना सद्गुरु संत नामदेव महाराज पठाडेंचं कीर्तन ऐकायचं. त्या जुन्या काळातले कॅसेट वगैरे पाहिजे, टेप असायचा, टेप त्याला ते रीळ असते. आता तसलं काय राहिलं? सह्याद्रीचा जमाना होता आमच्याला. मला वाटलं निघाले व्हायचा पुढं राहील. आम्ही लहान होतो तेव्हा माकडा लाईट जाते ना असं छान. लहान होतो तेव्हा सह्याद्रीचा जमाना होता. टीव्ही असा सेटच होता आणि झपकालीला किती सुधारायचं मुग्याच जायचं. अँटेना फिरवल्यावर पिक्चर संपायचं. दर रविवारी 4 ते 6 मराठी पिक्चर, शनिवारी रात्री 10 ते 12 हिंदी पिक्चर. बाया वापरण्यासाठी जय गंगा मैया, रामायण, महाभारत, ये रिश्ता क्या कहलाता है, पवित्र रिश्ता, 4 दिवस सासूचे सखे ग, टाकू पुढचं पाऊल, कुमकुम दियावर बाती, पवित्र रिश्ता. दुसऱ्याचा बाण फोडणाऱ्यांसाठी आप भीती, तपास करायला CID सुरात, मदतीला दामिनी, नवीन लग्न झालेल्यांसाठी चित्रहार, ज्यांचं नुकतंच जमलंय त्यांच्यासाठी छायागीत आणि ज्याचं कधीच होणार नाही त्याच्यासाठी रंगोली. आणि दिवस मावळला की दामिनी हातात काठी घेऊन आली की पोरग म्हणायचं, पप्पा मी मोठा झालो पोलीस व्हायचं. आता पोरग म्हणते, पप्पा मी मोठा झालो तुम्हाला बुकीत टेकून देणार. झापूक झुपूक बच्च्याचा जमाना आला. अरे येण्याला डोक्यावर घेणारे आपण सर्वजण आपण काय तुम्हाला तरी म्हणण्यात अर्थ आहे पहा माझ्याकडे. पण दिवस मावळला की गाणं लागायचं. ही काळी आई धनधान्य दे, धनधान्य दे, जोडते मनाची नात, आमची माती आमची माणस. चल सर्जा चल राजा, बिगी 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 डवला डवला, गाव मोठं वळचदा, जीवा शिवाची बैल जोड, जाई बिगीन आपली पुढं. आणि आता गाणं लागते पटलाचा. क्षमा करा पण गरीबाच्या बाया नाचायच्या. क्षमा करा, माफी मागून आता कीर्तन झाले. तरुण पोरांची म्हाताऱ्या माणसांची माफी मागून बोलतो. गरीबाच्या बाया नाचायच्या आणि मोठ्याची माणसं बाई वाड्यावर या म्हणायची. आज मोठ्याच्या बाया रजिस्ट्रार झाल्या आणि गरीबाची पुरं 239 रिचार्ज टाकून झूम करून बघायला. अखिल भारतीय ढकलवर संघटना. खांद्यावरून ओढणी खाली आली तर पोरी पुढे जात नव्हती. सध्या क्रॉपटॉपचा जमाना.
ओढणी घेणं पुरींना गावडळपणाच वाटतं. पण माझ्या बहिणीनो, भलेही तुमच्या खात्यावरच्या ओढणीची किंमत 60, 70, 80, 90, 100 रुपये असेल, पण ज्या दिवशी तुम्ही तुमच्या खांद्यावर ओढणी घेता ना, त्या दिवसापासून तुमच्या बापाची इज्जत करोडो रुपयाची झाल्याशिवाय राहत नाही. एवढी किंमत तुमच्या ओढणीला. एवढं सांगतो. माझी विनंती आहे, जे जया पाहिजे ते आहे फक्त त्यासाठी भगवंताच्या चरणाजवळ जावं लागतं. आता कुठे धावे मन तुझे चरण देखील फायदा भाग गेला सिन गेला अवघा झाला आनंद. तुका म्हणे काही न मागे अनेक तुझे पायी सुख सर्व आहे. म्हणून तुका म्हणे अवघी जोडी ती आवडी चरणाची पूर्ण जाणे कैशा परी पुढे उरी ठेवेता. काय सांगू तुझ्या चरणांच्या सुखा अनुभव ठाऊ काय नाही तुझा. म्हणून तुका म्हणे अवघी जोडी ती आवडी चरणाची. बस त्याच्या चरणाचं एकदा वेळ लागलं की जे जे पाहिजे त्याची आपल्याला प्राप्ती होते. पण त्याकरता पांडुरंगाचे पाय आपण धरले पाहिजेत. ते कसे धरायचे यासाठी प्रेमानं भजन करायला सांगतात. आता तुका म्हणे अवघी जोडी. 11 वाजून गेले, कीर्तन संपलं. तुम्हाला वाटत असेल महाराजांनी शेवट गोड केला नाही. तुका म्हणे अवघी जोडी ती आवडी चरणाची कोण जाणे कशा परी पुढे उरी ठेविता विठोबा. परमादरणीय परमश्रद्धेय आदरणीय हरिभक्त परायण मला धर्मराज दादाने पहिल्यांदा फोन केला. त्यांचे आभार. धर्मराज दादांच्या चरणी प्रणिपात. आमच्या शिवलीला ताईंचे वडील बाळासाहेब महाराज आज पाटील इथं आले. तुमच्या चरणी प्रणिपात. तेही माझे वडीलच आहेत. संदीपजी, इकडं सुजितजी, बाकी महाराज मंडळी, आमचे हरिभक्त परायण सोपान महाराज, बाकी सर्व महाराज मंडळी, आजचे ज्यांचं सौजन्य आहे आदरणीय भारत दादा माळी, त्याचबरोबर सुनील दादा खराडे पाटील आणि परमादरणीय परमश्रद्धेय फिरोज भैया शेख या तिघांचे मनस्वी आभार मानतो. कधी नातेपुतेला आला, भगवान गोपालकृष्णाचं सुंदर मंदिर उभारलेलं आहे. कधी आला चुकून तर नातेपुतेला या. मोठ्या महादेवाच्या पायथ्याला आमचं गाव आहे. वर्गणी मागत नाही, काळजी करू नका. नाही हे सांगितलं की लोकांना घाम यायला लागलाय. आता बरं काय झालंय क्षमा करा, पण बऱ्यापैकी काही कीर्तनकार इथे येतात, शेवटचे 15 मिनिटं असं झाले तसं झाले, बस नराला घाम येतो कुठमध्ये यावं. पण काही चिंता करू नका. तुम्ही जे दिलं त्यातून कृष्ण मंदिर उभा राहिले. निवाऱ्याची भक्कम सोय आहे. वारीला वगैरे आला तर आवर्जून या अशी इच्छा व्यक्त करतो. थांबतो. पुनश्च एकदा सर्वांना विनंती करतो, माणूस व्हायला शिका. जगात माणूस होणं काळाची गरज आहे. कुणीच कुणाला गोत्यात आणू नका. माणसाचे डोळे सांगून जातात, व्यक्ती कसे अश्रू सांगून जातात, दुःख किती आहे वाचा सांगून जाते, माणूस कसा आहे स्पर्श सांगून जातो, मनात काय आहे हे सांगून जाते, लक्ष कुठे आहे स्पर्श सांगून जातो, मनात काय आहे, आणि संस्कार सांगून जातात, परिवार कसा आहे. तसं पैशाचा माज किती हे गर्व सांगून जातो. आणि आपला आणि परक कोण आहे ही आपल्याला आयुष्यात आलेली वाईट वेळ शिकवून जाते. त्यामुळे वेळेला जपा हा सल्ला देतो. कधी आपल्या माणसावर चुकून वाईट वेळ आली तर त्याला गोत्यात आणू नका. का बरं? गोत्यात आणणाऱ्या नात्यांना गोत्यात घालून आणतात आमच्याकडचे, म्हणून नाते पुते. सगळ्याच्या सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय.